ठीक. बदलापूर पश्चिम सोनवली या परिसरामध्ये आपण आहोत आणि जो काही एचपीचा पेट्रोल पंप आहे, तर महानगर गॅसच्या समोरचा जो पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे. कारण आत्ताच एक पेट्रोलचा साठा जो आहे टँकर आता सध्या आलेला आहे आणि ते खाली करण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी खूप लाईन जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि इथे सध्या आहे पेट्रोल उपलब्ध, परंतु प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे कोणी जास्त काळजी जे आहे ते करण्याचं कारण नाहीये. कोणीही अफवांवरती विश्वास मात्र ठेवू नका आणि उगाचच पेट्रोल नाहीये म्हणून कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवून 2-2, 3-3 फोर व्हीलर, टू व्हीलर घेऊन घरातून बाहेर पडू नका. कारण पेट्रोलचा जो काही साठा आहे डिझेल आणि पेट्रोलचा तो पुरवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. परंतु होतं काय की एका घरातील 2-2, 3-3 जेवढे गाडी असतील तेवढे लोक घेऊन येत आहेत. काही जण त्या ड्रम मध्ये सुद्धा पेट्रोल डिझेल जे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे जो काही साठा येतोय पेट्रोलचा तो परत लगेच आला की लगेच संपून जातोय. आता बदलापूर पश्चिम महानगर गॅस जिथे आपण रात्री एक लाईव्ह केला होता ना, तिथे सध्या आपण आता आहोत आणि तिथे सुद्धा पेट्रोलसाठी लांबच लांब रांगा जे आहेत त्या लागलेल्या आहेत. आपण आता प्रत्यक्षरित्या तिथे पोहोचून विचारणा करूया की ह्या ज्या काही साठा आहे हा साठा किती वेळ चालणार आहे ते आपण विचारूया. पुढे जाऊ खूप लाईन्स आहेत बघायला मिळत आहे आजकाल. प्रत्येक ठिकाणी जो काही पेट्रोल पंप आहे त्याची सध्या हीच अवस्था जी आहे ती झालेली आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये जो काही आपले नायरा पेट्रोल पंप आहे तो देखील बंद होता, सकाळपासूनच बंद होता. आणि त्यानंतर आपण जर बघत असाल तर आपण काल रात्रीच या ठिकाणी येऊन एक आव्हान केलं होतं बदलापूरकरांना की तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण पेट्रोल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे असं. परंतु तरी सुद्धा काही बदलापूरकर खूप पॅनिक झाले आणि त्यानंतर जे आहे त्यांच्या घरात 2-2, 3-3 ज्या काही वाहन होते ते घेऊन ते बाहेर पडलेले आहे. काही जण तर आज अंबरनाथ उल्हासनगर वरून बदलापूरमध्ये आलेले आहेत कशासाठी, तर पेट्रोल भरण्यासाठी. आपण बघतो की आता एक टँकर जे आहे ते खाली करण्यात आलंय. आपल्यासोबत रुपेश थोरात सर त्यांना विचारूया आपण. सर, किती वेळ हा साठा जो आहे तो पुरणार आहे, आता काय सांगाल? आता साठा आहे, आताच आमचा टँकर आलेला आहे, तुम्ही बघाल आता खाली होईल. आणि ऑलरेडी पहिला आहेच आमच्याकडे. डिझेलचा थोडा शॉर्टेज झाला होता, पब्लिक जरा रिस्पॉन्स जास्ती एकदम हे केलं. लांबपर्यंत लाईन अजूनही आहे, तर मग सगळ्यांना पुरणार का पेट्रोल वगैरे? आता बघा, कंपनी आणि सरकारने तेवढी प्रोव्हिजन केली आहे का स्टॉक येतोय अजूनपर्यंत तरी व्यवस्थित आहे. चालाय का हे टँकर? हा, आत्ताच आलेला आहे, आता एक अर्धा हा जवळपास आमच्या हिशोबाने 2 दिवस तरी साठा हा एक टँकर 1-2 दिवस तरी चालेल. आता आज रात्री आला तरी उद्या रात्रीपर्यंत तरी राहील. परवा सकाळी लागला तर आम्हाला पॅनिक होण्याची गरज बिलकुल नाहीये. पण त्या पद्धतीने इथं लाईन लागली आहे किंवा बाकीच्या ठिकाणी पण आहे, तर त्याच्यातून दिसतंय का लोक थोडेसे गडबडलेले आहेत, घाबरलेले आहेत. तसं काय वाटत तर नाहीये परिस्थिती. मी काल पण तुम्हाला अपील केलं होतं, पब्लिकनी घाबरण्यासारखं कारण नाहीये. आमच्याकडे पण स्टॉक आहे, बऱ्याच ठिकाणी स्टॉक आहे, काही ठिकाणी स्टॉक झालाय. कारण एकाच वेळेला जी व्यक्ती 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकणार असते ती प्रत्येक वेळेला आल्यानंतर ती टाकी फुलच करते. ती फुल केल्यामुळे लोड एकदम आलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचा साठा पटपट संपतो. बाकी विषय काही नाहीये. आता रिसेंटली टँकर आलाय म्हणजे घाबरण्याची काही गरज बिलकुल नाहीये. आणि स्टॉक येतोय. प्रत्येक पेट्रोल पंपाचं ज्या पद्धतीने त्यांचा सेल आहे त्या पद्धतीने कंपनी त्यांना देते. काही ठिकाणी प्रॉब्लेम त्यांचे वैयक्तिक असल्यामुळे होत असतील, पण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम मला तरी वाटत नाही. आता तुम्ही बघितला आमचा पेट्रोल आज सकाळी 6 वाजेपासून तुम्ही पेट्रोल पंप चालू केलेला होता. आता खूप मोठी लाईन आहे म्हटलं, ती 12-1 वाजेल तरी सुद्धा ते बंद होणार नाही. आम्ही 11च्या सुमारास आम्ही बंद करणार. कारण जे लोक आमचे कामगार आहेत त्यांच्याही हेल्थचा विषय राहतो. कंटिन्यू उभं राहून कंटिन्यू हे करून नाही, कंटिन्यू आहे, लोड त्यांच्यावरती आहे. आणि तुम्हाला माहिती आहे सुट्टीचे दिवस आहे, बरेचसे कामगार आमचे कामाला पण गेले. त्यामुळे तुम्ही बघाल का 1-2 नोजल आमचे बंद पण आहेत, कारण कामगार नाही आहेत तेवढे. त्यामुळे थोडासा विषय येतोय. आम्हाला जे आहेत कामगार त्यांच्यावरती आम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या, तेवढं नक्की.
तर बदलापूरकरांना पुन्हा एकदा आव्हान आहे, कोणीही अजिबात काळजी करू नका. आपण काल देखील याच ठिकाणावरून तुम्हाला आव्हान केलं होतं की घाबरण्याची काही गरज नाहीये. बदलापूरकर उगाच पॅनिक होत आहेत आणि पेट्रोल पंपावर येऊन गर्दी करतायत. तर असं अजिबात करू नका. बदलापूर पश्चिम परिसरात आपण आहोत. हे बघा आपला महानगर गॅस आणि त्याच्या महानगर गॅसचा जो काही पेट्रोल पंप आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आपला जो नवीन HP पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी पेट्रोल उपलब्ध आहे. आपण जनजागृती म्हणून वारंवार तुम्हाला हे आव्हान करतोय की तुम्ही उगाच कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि जे काही असेल शांतता ठेवा. कारण खूप काही अफवांमुळे जे आहे आपण बघतोय की वाद देखील होत आहे. सकाळी देखील काही पेट्रोल पंपांवरती वाद जे आहे ते होताना आपल्याला बघायला मिळाले, भांडण होत आहे. तर असं कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही करू नका. आता सध्या जरी आपण बघत असाल की जेवढ्या काही जणांनी लाईन रांगा ज्या लावलेल्या आहेत त्यांना प्रत्येकाला जे आहे पेट्रोल मिळतंय आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पेट्रोल जे आहे ते मिळतंय टाकी फुल करून. त्यामुळे अजिबात काळजी करण्याची कोणीही गरज नाहीये. पण आता सध्या अचानकपणे तुम्हीही येऊ नका, कारण ऑलरेडी खूप मोठी लाईन आहे आणि 11 वाजेपर्यंतच सध्या तरी हा पेट्रोल पंप जो आहे तो चालणार आहे. सकाळी हवं तर सकाळी आपण सरांना टाइम विचारूया. सर, मॉर्निंगला किती वाजता ओपन होणार? साधारण 7च्या सुमारास होईल. 7च्या. 7च्या. तर सकाळी तुम्ही नक्कीच येऊ शकता 7च्या सुमारास. हवं तर तुम्ही सकाळी लवकर या. अर्ली मॉर्निंग वॉकला येतात तसं लवकर या आणि पेट्रोलसाठी लाईन लावू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच सांगा. कुठल्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. आपण वारंवार तुम्हाला तेच सांगतोय. आता सध्या आपण जरी बघत असाल प्रत्येक जण लाईनीमध्ये आहे आणि त्यांना पेट्रोल जे आहे ते मिळणार आहे. त्यामुळे काळजी कोणीही करायची गरज नाहीये. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. लोकेशन परत तुम्हाला सांगते, बदलापूर पश्चिम परिसरात आपण आहोत. उल्हास नदीचा वालवली पूल जो आहे तिथून तुम्हाला स्ट्रेट यायचंय. लेफ्ट राईट कुठेच थांबायचं नाही. डायरेक्ट फ्रंटला एकदम स्ट्रेट यायचंय. वर्ली डॅम रोड आपला आणि त्या ठिकाणी महानगर गॅसच्या एक्झॅक्टली फ्रंटला जे आहे तुम्हाला हा आपला नवीन HP पेट्रोल पंप बघायला मिळेल. मध्ये तुम्हाला एक आपला नायरा पेट्रोल पंप लागेल, तो पण सध्या बंद आहे. त्यानंतर HP पेट्रोल पंप लागेल, तो पण बंद आहे. तर त्याच्या पुढचा हा पंप आहे HP पेट्रोल पंप नवीन. तर तो जो आहे सध्या आहे इथे सुरू. आपण बघतोय की टँकर सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे उपलब्ध साठा जो आहे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. कुठलाही तुटवडा नाहीये. काळजी कोणीही करू नका आणि अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही सकाळपासून आम्हाला फोन करतायत की प्लीज आम्हाला सांगा की पेट्रोल कुठे आहे, कुठे मिळेल आम्हाला, फक्त तेवढं सांगा. तर तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय? हा, हो, आमच्या गाडीमध्ये पण पेट्रोल आहे. कारण आम्हाला तुम्हाला माहिती पोहोचवायची आहे म्हटल्यावरती नक्कीच आम्ही पण आधी गाडीमध्ये पेट्रोल जे आहे ते भरणार आहोत. आपण बघतोय आता की उपलब्ध आहे साठा पेट्रोलचा. त्यामुळे काळजी करू नका आणि आपले बदलापूर बघत राहा. आमचा नंबर सेव्ह असू द्या, 87 66 96 74 01. तुम्हाला कधी काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपद्वारे आमच्याशी संपर्क करू शकता. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.